ज्या आता तुम्ही कालची जर एक अमरावतीची घटना पाहिली तर 19 वर्षाचा मुलगा आहे, तो जी आधी 19 वर्षाचा मुलगा आहे आणि 180 मुलींची व्हिडिओ त्याच्याकडे आहे. आता तुम्ही विचार करा, सगळ्यांनी डोळे बंद करा, ज्या मुलींची व्हिडिओ आहेत त्या मुली आपल्या कुटुंबातल्या आहेत असं समजून ते डोळे बंद करून बघा, तुम्हाला काय वाटेल. नम्रता बाजूला ठेव आणि शड्डू ठोक आणि याला ठोकून काढा, अशा प्रकारची भूमिका होती. आणि त्यामुळं मी आता हा विचार सोडून दिला आहे. राजकारण हा सत्ता पद, आता जसं त्यांनी सांगितलं संघामध्ये सत्ता पद याला म्हणजे हे नाही आहे, तर सर्व स्व अर्पण करून आता 4000 लोक जर या ठिकाणी प्रवासी कार्यकर्ते म्हणून काम करत असतील तर ते प्रवासी जे काही स्वयंसेवक आहेत त्यांची कुटुंबाची मानसिकता पण लक्षात घ्या. 10 वर्ष 20 वर्ष 15 वर्ष ती घरी चाललेली नाहीत, ती फक्त या विचारधारेवर लोकांपर्यंत विचार पोहोचवण्यासाठी ते प्रवास करतायत. मग अशा परिस्थितीमध्ये मी फक्त माझा स्वार्थ राजकारणापुरतं ठेवायचा का? आज या सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून ज्या घटना आमच्या समोर येत आहेत, जे आंदोलनं आम्हाला करायला लागत आहेत, मग आपलं आत्ता झालेलं पाथर्डीचं आंदोलन असू द्या, पैठणचं असू द्या किंवा आपल्या जिल्ह्यातलं असू द्या, मग ही आंदोलनं कशासाठी होत आहेत? कधीतरी आपल्याला असं वाटेल की जी घटना भिगवणला झाली तर आपण वाट बघायची का ती भोसरीत होईल म्हणून. ती वाट पाहायची का मी आपल्या भोसरीतल्या लांडगेळीमध्ये होईल म्हणून. मी ती वाट पाहायची का भोसरीतल्या लांडगेळीमध्ये माझ्या घरात होईल म्हणून. मग ही वाट पाहण्यापेक्षा आता ती कधी भगवनची घटना आहे, जी इंदापूरची घटना आहे, जी मंचरची घटना आहे, जी शिरूरची घटना आहे, ही घटना ही कधीतरी माझ्या कुटुंबावर येईल आणि त्यावेळेस मी सावध होईल याचा विचार करण्यासाठी नाही. तर मी आता ती जी पण घटना माझ्या हिंदू कुटुंबांमध्ये होईल ती माझी आहे, त्यामुळं ती माझी समजूनच मी समोर जातो. त्याच्यामुळं मी माझ्या याच्यामध्ये मी आता स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. मला काही लोक नको तर नकोच आहे. जर आपल्याकडे येऊन जर ती आपल्याला जर त्रास देणार असतील आणि ती फक्त मतदानापुरती आपल्याकडे येतील आणि आपल्यालाच फायदा घेतील तर मग त्याचा उपयोग नाही. आता काल परवापर्यंत बऱ्याचशा गोष्टी मी बऱ्याच ठिकाणी बोललो, बऱ्याच लोकांमध्ये जातो, सांगतो आणि उघड मांडतो. आता काय मी पण ठरवलं काका की आता ताकाला जायचं आणि भांड्याला पोहायचं नाही. त्याच्याकरता जे पण आहे ते रोखोक. उद्या लोकप्रतिनिधी नाही झालं तर तुम्ही मला प्रचारक म्हणून पुढं पण पाठवा प्रवासी म्हणून, मी जाईल. आणि मी पण असं तुमच्यासारखं एवढं शुद्ध नाही सांगणार, भोसरीच्या शैलीत सांगेल. त्यामुळं मला तुम्ही पाठवलं तरी चालेल. कारण आता उद्या 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 या 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 हा स्वार्थ मनात ठेवून मी जर माझ्या भावना व्यक्तच नाही केल्या तर तो माझ्या हिंदू समाजावर अन्याय होईल. आणि मग मला हिंदू म्हणून ज्या धर्मात मी जन्म घेतला त्या धर्माचा मी विश्वासघात केला होईल असं सारं होईल. त्यामुळं मी आता इथून पुढं ठरवलंय, काही हो काही पण झालं तरी सत्य हे लोकांपुढे गेलं पाहिजे. आणि ते सांगताना या जी त्यांचं नाव सुद्धा सांगायचं, जेणेकरून लोकांना आता लोक वेगवेगळ्या भूमिका मांडतात. ते आता तो खराच सापडला, तो खराच सापडला. त्या खरातला ठेचायचं काम आपल्या मुख्यमंत्र्यांनी केलं, देवाभाऊंनी केलंच ना. पण काही लोक षडयंत्र आहे त्यांच्या मागं, हे लव जिहाद धर्मांतर याच्या हे करण्यामागं षडयंत्र आहे. आता मी सगळ्यांनी जर विचार केला, काकांनी सांगितलं एक कॉलम आहे जनगणनेमध्ये हिंदू लिहायचं, हिंदू लिहायचं. आता सगळ्यांनी डोळे बंद करून वर पहा आणि आपल्या पूर्वजांची आठवण काढा. आपले वडील आजोबा पणजोबा आपली पूर्ण वंशावळ आपण डोळ्यासमोर ठेवा आणि ते वरून आपल्याला बघतायत. ज्यांनी ज्यांनी धर्म बदलला त्यांना ते काय म्हणत असतील, हा माझ्या कुटुंबात जन्माला आला हेच माझं सगळ्यात मोठं दुर्भाग्य. ते आपल्या पूर्वजांना वाटावं असं वाटत नसेल तर मग आपल्याला आपल्या धर्मावर त्यांनी ज्या परंपरा आपल्याला दिल्यात
त्यांनी जे आपल्याला संस्कार दिले, त्यांनी जे रीतिरिवाज, त्याच्यावरच आपल्याला काम करावं लागेल. म्हणून मी काय आज जे तुमच्यासमोर थोडंसं बोलायचा प्रयत्न केला. पण जर कधी अशी भुसरीत घटना घडली, मग तो हिंदू धर्मातला कुठल्याही समाजातला असू दे, कुठल्याही समाजातला असू दे, तिथं महेश लांडगे काय असं म्हणणार नाही की हा फक्त म्हणजे हा माझ्या कुटुंबातला नाही, किंवा हा लांडगे भाऊकीतला नाही, किंवा हा मराठा नाही, तो हिंदू धर्मातल्या माझ्या समाजातला आहे. तिथं महेश लांडगे हा सगळ्यात पुढे उभं राहणार. आणि माझ्याबरोबर इथं उपस्थित असलेला माझ्या भोसरीतला सगळा तरुण काका आता पूर्ण ताकदीनं उभं राहील, हा विश्वास तुम्हाला या निमित्तानं देतो आणि आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. जय श्रीराम.